हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवार यांना प्रश्न. तर हा प्रश्न धनंजय मुंडे यांनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूनं सुरेश धस काम करत आहेत. मात्र राजकारणामध्ये संवाद खुंटता कामा नये. मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांसारखा मोहरा पुढे आणला. धसांना पुढे आणण्यासाठी देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा वापर केला. संजय राऊतांचा हल्लाबोल. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न. घटना गंभीर, याचं राजकारण करू नका. संजय राऊतांच्या सुरेश धसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं उत्तर. खासदार सुप्रिया सुळे उद्या बीडच्या मस्साजोग दौऱ्यावर. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. तर सुप्रिया सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे यांनी आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार. शिवसेना भवनामध्ये बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणातील सर्वच आमदारांची बैठक घेणार. आज दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन. शिवसेनेचं पुण्यामधील मिशन टायगर रखडलं. ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं 3 माजी आमदारांचा अद्याप पक्षप्रवेश नाही. अजून महिनाभर पुण्यामधील पक्षप्रवेश होणार नाहीत, सूत्रांची माहिती. राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला. निधीचा तुटवडा असल्यानं महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडल्याचं अहवालातून समोर. तर कर्नाटक सरकार ग्रामपंचायतींना निधी देण्यामध्ये अव्वल. नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज 4:30 वाजता बैठक. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार.